खूप मोलाचं सहकार्य केले, त्यामुळे ही स्पर्धा इथे संपन्न होते. तर नक्कीच त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने अर्थात चेंडर बॉईज यांच्या वतीने आभार मानूया आणि वळूया आजच्या सामन्याकडे, जिथे अंतिम सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव विपक्ष आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थळ. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये आले, जिथे कमलाकर दादले आणि विनोद वाटकरी ही जोडी आपण पाहतोय. या जोडीने अक्षरशः आपण पाहिलं तर मागील 7 ते 8 वर्षांचा आपण हंगाम पाहिला तर पूर्णपणे रिलायन्स नवगावसाठी अतिशय दर्जेदार असा खेळ करत, किंबहुना आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर आयकॉन पद्धतीने हे खेळाडू खेळत असतात आणि एक चांगला खेळ पाहायला मिळत असतो. त्यामुळे नक्कीच एक दर्जेदार असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन सुमेध पत्रे आपण पाहतोय. थळ एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतोय. आज बघूया या महत्त्वाच्या सामन्यात कशा पद्धतीची कामगिरी करणार. तर स्ट्राईक एंडवरती कमलाकर दादले, लेफ्ट प्ले पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटने खेळायला फटका, चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अशांक साखरकर तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका बाजूला असं वाटलं की नक्की चेंडू सीमारेषा बाहेर जातोय की काय, परंतु ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं अशांकने कौतुकास्पद आहे. एक धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती येते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, अर्थात पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव्या कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल या दोन खेळाडूंना. आणि हे दोन खेळाडू यासाठी ओळखले जातात, परंतु सुमेधचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती डिक्लेअर परिसरामध्ये नक्कीच एक धाव येते. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 2 पर्यंत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, अर्थात सामन्याला आत्ता सुरुवात झाली, परंतु जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल रिलायन्स नवगाव संघाला. सुमेधचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत 2 चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर आला, परंतु क्षेत्ररक्षक होता. या चेंडूवरती सरळ बॅटने खेळायला फटका, बॅक टू द बॉलर, खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. सुमेधकडे नक्कीच बराचसा पेस आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजासाठी तो ओळखला जातो. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. आणि आज क्रीडाभवनच्या मैदानामध्ये सुद्धा आपण पाहतोय चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषकामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू आपण पाहतोय, अतिशय सुंदर चेंडू, पूर्णपणे बीट केला या चेंडूवरती फलंदाज विनोद वाटकर. याला एकही धाव मात्र येणार नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 2 पर्यंत. ज्या षटकामध्ये धावा येत असतात तिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज मात्र हवी ठरतोय, कारण का आतापर्यंत अतिशय कंजूसी मारा, तिखट मारा पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने. यावेळी आपण पाहतो क्षेत्ररक्षक अजिंक्य तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल सुमेधचं सुद्धा, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. केवळ 2 धावा धावफलकावरती आल्यात. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कंजूसी मारा पाहायला मिळाला. पूर्णपणे सुमेधचं इथे जरूर कौतुक करावं लागेल. परंतु या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 6 धावा. अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्या अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने, जिथे अशांक साखरकर असं वाटलं की नक्कीच हा झेल होऊ शकतो, परंतु झेल झाला नाहीये.
परंतु कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीने सुमेधने गोलंदाजी केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे फलंदाज हवी ठरत असतो, परंतु या षटकामध्ये गोलंदाज हवी ठरलाय. कारण का ज्या पद्धतीने सुमेधने गोलंदाजी केले, पूर्णपणे अपोजिट संघाला बॅकफुटला पाठवून दिले. कारण का सुरुवातीचं हे षटक असतं ना, हे खूप महत्त्वाचं असतं. या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील, कशा पद्धतीने मोठे फटके येतील याच्याकडे जरूर लक्ष देतं. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे सुमेधने चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जमीर येतोय. जमीरने सुद्धा आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. एक निर्धाव षटक त्याच्या नावे आहे या स्पर्धेमध्ये. षटकातील पहिला चेंडू, परंतु जमीरच्या चेंडूवरती आसमान दाखवलंय. कमलाकर दादले ऑन द फायर. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. या पद्धतीचे फटके जरूर येणं गरजेचं आहे. ते अर्थात अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाला. ज्या पद्धतीने सुरुवातीला आपण पाहिलं तर पूर्णपणे अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ हा बॅकफुटला सरकला, परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना आपण पाहिला तर पहिलं षटक हे पूर्णपणे माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं, आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती कमलाकरने नक्कीच एक मोठा फटका लगावलाय. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फटका पाहायला मिळाला, जिथे आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर चेंडू पाठवला तो अर्थात कमलाने. परंतु नक्कीच आता मात्र कमबॅक पाहायला मिळतंय ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाच्या बाजूने. रिलायन्स नवगाव संघ सुद्धा आपण पाहिलात तर नक्कीच आपल्या अलिबाग तालुक्यातील एक नामवंत संघ, आणि त्या संघांमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे असे खेळाडू आहेत. नवगाव गाव म्हटलं की नक्कीच क्रिकेटची पंढरी त्याच्याकडे पाहिलं जातं. नवगाव असो किंवा थळ असो, हे दोन्ही संघ आपण पाहिलं तर बाजूबाजूला आहेत. परंतु ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत असतात तर नक्कीच संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा ओपनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हे 2 खेळाडू अर्थात 2 संघ एक चांगली कामगिरी करत असतात. या क्रीडाभवनच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर बघूया कोण जिंकणार हा सामना. माऊ 11 एकविरा थळ संघ जिंकणार की अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ जिंकणार. तर जमीरला नक्कीच ते कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर जरूर जमीरला कमबॅक करावं लागेल. कारण का मागील सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर जमीरने निर्धाव षटक हाताळलं होतं. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज जमीर याचा राईट मोर द विकेट. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय, परंतु सुमेध तिथे तैनात आणि फलंदाज कमलाकर दादले बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागतोय तो अर्थात रिलायन्स नवगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो हेमंत पाटील येतोय. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. किंबहुना कित्येक वेळा हेमंत पाटीलने ते पूर्णपणे या अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना एक चांगला खेळ करून दाखवलाय. तोच फलंदाज मैदानामध्ये येतोय. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पुनीत शेठ यांचं इथे आगमन झालंय, तर मी त्यांना विनंती करतो की आमच्या पेंडॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडर बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुनीत शेठ यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल की आमच्या पेंडॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू मात्र बराचसा बाहेर. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने नक्कीच धावफलकावरती मिळणार 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. हेमंतच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार.
सुंदर फटका आपण पाहतोय, एवढे हेमंतच्या बॅट मधून येतोय. या पद्धतीची फटकेबाजी जरूर करावी लागेल, कारण का थळ संघ तितका ताकदीचा आहे, भक्कम आहे. बॅटिंग अटॅक आपण पाहिला तर थळ संघामध्ये सुद्धा मजबूत पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण पाहिलं तर जरूर नवगाव संघाला सुद्धा एक चांगला खेळ करावा लागेल. या 6 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती अर्थात 19 धावा धावफलकावरती आल्यात. याही चेंडूवरती आपण पाहतोय हेमंतच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. हेमंत पाटील ऑन द फायर. मैदानामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. आता पहिलं षटक आपण पाहिलं तर सुमेधने अतिशय दर्जेदार हाताळलं, परंतु तदनंतर जमीरवरती हल्ला बॉल केलाय. हेमंत पाटीलच्या बॅटमधून आले आले आपण पाहतोय 2 मोठे फटके आलेत आणि या 2 षटकारांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 पर्यंत. पूर्णपणे कमबॅक केलं ते अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर सुरुवातीला असं वाटलं की रिलायन्स नवगाव संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय, परंतु तदनंतर हेमंत पाटीलने नक्कीच कमबॅक केलंय. मैदानामध्ये जाऊन जमीरला कमबॅक करावं लागेल. आता मात्र आपण पाहिलं तर जमीरवरती नक्कीच इथे हल्ला बॉल केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने आपण पाहतोय. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्र तैनात. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होईल. अजिंक्य तिथे तैनात दिसतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळणं बाकी. दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आल्यात. सुंदर चेंडू आपण पाहतोय, चांगला टप्प्यावरती पाहायला मिळतोय. चेंडू पूर्णपणे विनोद बीट होतो या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे दुसरं देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 1 बाद 26 धावा. या दरम्यान मी विनंती करतो की नितीन पाटील आपल्या शुभ हस्ते पुनीश शेठ यांचा इथे सन्मान घ्यायचा आहे या स्पर्धेच्या वतीने. नितीन पाटील आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय पुनीश शेठ यांचा इथे या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान घेतोय. आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण पाहतोय नितीन पुनीश शेठ नक्कीच इथे भेट द्यायला आलेले आहेत आपल्या स्पर्धेसाठी, तर त्यांचा देखील इथे या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान करतोय. तदनंतर मी विनंती करतो की बाळा पिसाट आपल्या शुभ हस्ते रोहित घरत यांचा देखील इथे आपण सन्मान घ्यायचा आहे. बाळा पिसाट यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय रोहित घरत यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान घेतोय. रोहित घरत यांचा इथे सन्मान केला जातोय बाळा पिसाट यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय, जिथे चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025 च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या मंडळाला भेट दिली किंवा आपल्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे पंचांचा इशारा आला की हा चेंडू स्वेर आहे, वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि 27 धावा धावफलकावरती लागतायत. नवीन गोलंदाज अशांक साखरकर येतोय गोलंदाजाच्या ट्रॅकवरती तिसरा षटक घेऊन. हाही चेंडू आपण पाहतोय स्वेर चेंडू आहे. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू स्वेर फेकला जातोय. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 28 धावा धावफलकावरती लागतायत, जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. चांगला चेंडू आपण पाहतोय, वेगवान चेंडू, पूर्णपणे हेमंतला बीट करून जाणारा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेने, परंतु तिथे आपण पाहिलं तर नक्कीच चेंडूने बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते.
पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जाणार आणि मिळणार केवळ एकच धाव डिक्लेअर स्वरूपाने. त्यामुळे एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, अर्थात 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय जमीरच्या माध्यमातून. याही चेंडूवरती मिळणार केवळ एकच धाव, परंतु विनोद वाडकर आणि हेमंत पाटील ही जोडी आपण पाहिली तर नक्कीच एक चांगले फलंदाज आहेत, परंतु तितका ताकदीचा गोलंदाज म्हणजे आशांक साखरकर. राऊंड द विकेटने मारा, सुंदर चेंडू आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी आपण पाहतोय पेश करत असताना गोलंदाज आशांक साखरकर. चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय डिक्लेअर परिसरामध्ये नक्कीच चेंडू जातोय, मिळणार केवळ एकच धाव याही चेंडूवरती. आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 30 पर्यंत. 31 पर्यंत आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती आल्यात. या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आदिल तिथे तैनात आणि फलंदाज विनोद वाडकरची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का माऊ 11 एकविरा थळ संघाला. दुसरा धक्का आपण पाहतोय लागलाय तो अर्थात अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाला, जिथे धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 2 बाद 31 धावा. आणि आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिगंबर हामने येतोय. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षांचा अनुभव, ज्याने लेदर क्रिकेट खेळत असताना एक शतक आपल्या नावे ठोकलंय असा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय. परंतु आता मात्र आपल्या संघ आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळी करावी लागेल. मापगावच्या मैदानावरती आपण पाहिलं तर अर्धशतक देखील या खेळाडूने लगावलं असा खेळाडू आपण पाहतो गोंदाच्या ट्रॅकवरती. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. षटक क्रमांक 30 चालू आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय दिगंबर हामने. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. 30रा षटक चालू आहे. या 3ऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळणं बाकी. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी सरळ बॅटने खेळलेला फटका. बॅक टू द बॉलर, तिथे मिळणार केवळ एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण सुमेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथे 3रं देखील समाप्त होत आहे आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 2 बाद 32 धावा. सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच पहिलं षटक केवळ 6 धावा आल्या. जमीरच्या षटकामध्ये धावा जास्त आल्या, खोऱ्याने धावा आल्या, परंतु तदनंतर कमबॅक सुद्धा केलं ते अर्थात गोलंदाज आशांक साखरकर याने. अजूनही आपण पाहिलं तर एका षटकाचा खेळणं बाकी आहे. बघूया या 6 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा जमा करतोय तो अर्थात अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ. तर नवीन गोलंदाज साईराज येतोय. एक नवोदित खेळाडू आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थळ संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय राऊंड द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती मात्र दिगंबरच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर. षटकार, सुंदर फटका आपण पाहतोय. दिगंबर हमने याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि आता मात्र त्याला ती फलंदाजी करावीच लागेल, कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर कमी धावसंख्या धावफलकावरती 38 धावा लागल्यात धावफलकावरती. पहिल्या चेंडूपासून आपण पाहतो एक आक्रमक फटका पाहायला मिळतोय फलंदाज दिगंबर हमनेच्या बॅटमधून. तर नक्कीच साईराजवर नक्कीच इथे थोडंसं दबाव असणार, कारण का पहिलं सत्र चालू आहे आणि पहिलं सत्र चालू असताना आत्तापर्यंत आपण पाहतोय तर या षटकामध्ये पूर्णपणे एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज दिगंबर, परंतु कमबॅक करावं लागेल साईराजला.
जर कमीत कमी धावांपासून रोखायचा असेल नवगाव संघाला. हा देखील चेंडू आपण पाहतो, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय, जबरदस्त असा फटका पाहायला मिळाला. तो अर्थात डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने अतिशय दर्जेदार असा फटका. 44 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय चांगल्या दर्जाची फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे दिगंबर हमनेच्या बॅट मधून. साईराजवर आता मात्र पूर्णपणे दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार बॅक टू बॅक लगावले जात आहेत. कमबॅक करावं लागेल या खेळाडूला. जरूर बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय दिगंबरच्या बॅटमधून बॅक टू बॅक तिसरा षटकार. दिगंबर हमने ऑन द फायर. मैदानामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी दिगंबरच्या बॅटमधून पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाला, परंतु आता मात्र त्या धावा येत आहेत दिगंबरच्या बॅटमधून. या षटकामध्ये आपण पाहिलं तर साईराजचा भरपूर समाचार घेतला जातोय. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि यासाठी तो ओळखला जातो. पूर्णपणे आपण पाहिलं तर साईराजच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं तर पूर्णपणे तो रीड करतोय चेंडू आणि त्या पद्धतीने फटके सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगलं प्रॉपर टायमिंग सुद्धा पाहायला मिळतंय फलंदाज दिगंबरच्या बॅटमधून. आणि या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्धशतक इथे कंप्लीट होत आहे संघाचा, अर्थात 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये. रॅटम राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू बराचसा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहतोय, शरीरापासून बराचसा दूर असलेला चेंडू, परंतु पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 51 धावा धावफलकावरती येत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. मैदानामध्ये अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते, परंतु हा चेंडू आपण पाहतोय जरूर मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी चेंडूनी बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. डिक्लेअर स्वरूपामध्ये आपण पाहतोय नक्कीच चेंडू जातोय, त्यामुळे 1 धाव नक्कीच येते डिक्लेअर स्वरूपाने. या एका धावाने आपण पाहतोय 52 रन्स ऑन द बोर्ड, 52 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर, दिगंबर ब्रँडेड फटका, षटकार. साईराजवर पूर्णपणे आपण पाहतोय दबाव, दडपण पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने दिगंबर हमने मैदानामध्ये बॅटिंग करतोय, अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक चालू असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा आल्यात 58 धावा धावफलकावरती. हा चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय, पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते. एकोणसाठ धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय मैदानात. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय दिगंबरच्या बॅटमधून. अतिशय धुवाधार फलंदाजी करत असताना मैदानामध्ये दिगंबर हमने सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. ज्या धावांची गरज होती रिलायन्स नवगाव संघाला त्या धावा मात्र येत आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय, अर्थात पहिलं सत्र मैदानामध्ये संपलंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 65 धावा. काय फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. जुना दिगंबर हमने मैदानामध्ये पाहायला मिळाला. 7 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची नाबाद खेळी, दर्जेदार अशी खेळी आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ नक्कीच मैदानामध्ये संपतोय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस तब्बल 65 धावा धावफलकावरती आल्यात आणि 66 धावांचं लक्ष असेल ते अर्थात माऊली नेकिरा थळ संघासमोर. बघूया या 66 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीची
फलंदाजी पाहायला मिळेल माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने. तर या 66 धावा सेव्ह करणार का अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ. चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर DamesCricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तदनंतर आपण पाहिलं तर एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक आणि PI साळेसाहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ इथे पार केला गेला. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. तर बघूया जिथे आजच्या दिवसातील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ विपक्ष अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. चला नवगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने जिथे नागेश शीद आणि त्याच्या समवेत आदिल कुरेशी ही जोडी आपण पाहतोय. या जोडीने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच माऊ 11 एकविरा थळ संघासाठी एक चांगला खेळ केलाय. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज असेल ती अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाला. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते जिथे आपण पाहतोय सलामीची जोडी स्ट्राइक एंडवरती नागेश शीत, नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय आदिल कुरेशी. तर सलामीचा गोलंदाज अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाकडून विशाल जैतू येतोय. विशाल जैतू नक्कीच याच्याकडे सुद्धा बऱ्याच वर्षांचा अनुभव. लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर टू विकेट. पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये विकेट मिळणार का? विकेट मिळालंय आणि फलंदाज नागेश शीत बॅक टू दी पवेलियन. खूप मोठा धक्का माऊ 11 एकविरा थळ संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सन्मित्र मात्रे आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतो. या खेळाडूने सुद्धा कालच्या दिवसामध्ये अतिशय दर्जेदार खेळ केला. किहीमच्या मैदानावरती आपण पाहिला
तर नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात अष्टविनायक चेंडू पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ ज्या पद्धतीने सुरुवात झाली नागेश शीतला नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये माघारी पाठवलं गोलंदाज विशाल जैतू याने, परंतु आता मात्र सन्मित्र म्हात्रे बघूया कशा पद्धतीची खेळी करतोय. आले आले आपण पाहतो त्रिफळाची बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन मैदानामध्ये अक्षरशः तुफानी गोलंदाजी पाहायला मिळते विशाल जैतूच्या माध्यमातून. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं इथे पतन होतंय आणि सन्मित्र म्हात्रे सुद्धा बॅक टू दी पविलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय यश म्हात्रे आपण पाहतोय. ज्या खेळाडूने आपण पाहिले तर खूप कमी वयामध्ये आपल्या थळ संघाचं एक चांगलं नाव रोशन केलं असा खेळाडू आपण पाहतोय यश म्हात्रे. मैदानाच्या आत एंट्री करत असताना ज्या खेळाडूने गोलंदाजीची सुरुवात केली थळ संघाकडून, परंतु तदनंतर फलंदाजी अतिशय दर्जेदार व्हायला लागली आणि आता मात्र थळ संघाकडून गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये, परंतु फटकेबाजी अतिशय चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. काल आपण पाहिलं तर किहीमच्या मैदानावरती चांगला खेळ पाहायला मिळाला. परवाच्या दिवशी आपण पाहिलं तर सारसुली चषकामध्ये सुद्धा या खेळाडूने आयकॉन पद्धतीने चांगला खेळ दाखवला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे केला, परंतु आता मात्र आपल्या संघाला गरज आहे. आपला स्थानिक संघ आपण पाहिलं तर माऊ 11 एकविरा थळ संघासाठी खेळत असताना नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल या खेळाडूला. पहिले 2 गडी बाद झालेत ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावर विशाल जैतू. हाही चेंडू आपण पाहतो अतिशय तेज तरार चेंडू वेगवान चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे यशरक्षक कमलाकर दादले याच्या हातामध्ये विसावतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर जिथे धावांची गरज आहे माऊ 11 एकविरा थळ संघाला त्या धावा मात्र येत नाहीयेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा नक्कीच अपील केला जातोय, परंतु अपील फेटाळतात पंच शैलेश महाडिक सर. कोणतीही धाव मात्र येत नाही याही चेंडूवरती. चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल जैतू. ज्या खेळाडूकडे आपण पाहिलं तर नक्कीच बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळतो असतो आणि आज मात्र माऊ 11 एकविरा थळ संघाला या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफूटला पाठवून दिलंय ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाने. ज्या पद्धतीचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. रुरीत आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. धावफलकावरती अजूनही एकही धाव आलेली नाहीये, परंतु या चेंडूवरती मात्र यश ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. मी म्हटलं होतं हा खेळाडू नक्कीच मोठा फलंदाज आहे. वयाने खूप लहान आहे, परंतु त्याच्याकडे जी शैली आहे ना ती वेगळीच आहे. चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा या खेळाडूने एक दर्जेदार असा खेळ केला आणि आता मात्र आपण पाहतोय विशाल जैतीवरती एक हल्ला बोल केलाय. या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर नक्कीच अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघ. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लागल्यात. कंपॅरिझन आपण केलं ना तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा रिलायन्स नवगाव संघाने 6 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो षटकार. यशच्या बॅट मधून आपण पाहतोय लगातार 2 षटकार येत आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय. पहिले 4 चेंडू आपण पाहिले तर पूर्णपणे चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले, परंतु तदनंतर यशने पूर्णपणे फलंदाजाचा खरपूर समाचार घेतला. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक समाप्त झालंय आणि उर्वरित आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. प्रत्येक षटकाच्या मागे आपण विचार केला तर 18च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे. अजूनही आपण सामना पाहिला तर समसमान आहे दोन्ही संघांकडे आहे, कारण का आदिल कुरेशी आणि यश म्हात्रे यांच्याकडे नक्कीच सामना जिंकवण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. किंबहुना कित्येक स्पर्धेमध्ये या 2 खेळाडूंनी एक नक्कीच
सामना जिंकवला देखील, परंतु या महत्त्वाच्या सामन्यात जिथे आपण पाहतोय चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहिलं तर सौरभ येतोय, एक नौका खेळाडू आपण पाहतोय. रिलायन्स नवगाव संघाने नक्कीच एक नवीन गोलंदाज तयार केला आहे आपल्या संघासाठी. येणारे 18 चेंडू विजयासाठी आपण पाहिलं तर 54 धावांची गरज असेल, ती अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाला. बघूया सौरभ कशा पद्धतीने कामगिरी करणार. समोर आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आदिल कुरेशी पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सौरभ याचा ओव्हर द विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर. आदिल ब्रँडेड फटका, षटकार. या पद्धतीने खेळावंच लागेल तुम्हाला, कारण का 66 धावा तब्बल चेस करायच्या आहेत. त्यामुळे 66 धावांचा पाठलाग करत असताना अशा पद्धतीने फटके खेचावेत लागणार. आणि आता मात्र सौरभ वरती हल्लाबोल केलाय. आदिल आणि यश मात्र नक्कीच आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करत आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. षटकातील पुढील चेंडू कमबॅक करावं लागेल या चेंडूवरती सौरभला. हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळतोय. ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये हा चेंडू स्वेर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 19 धावा धावफलकावरती येत आहेत. फुलटॉस चेंडू, परंतु तितकासा फायदा उठवता आला नाहीये. सरळ बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय, जिथे ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं फलंदाजाला, परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क मैदानामध्ये पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावतीये ती अर्थात 19 पर्यंत. हा चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. खोलवर नक्कीच टाकला होता चेंडू, परंतु तितका चांगला फटका मैदानामध्ये आदिलच्या बॅटमधून आपण पाहिला. एकच धाव येणार या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागतायत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र यश मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, ज्याने मागील षटकामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु या षटकामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल यशला. यश म्हात्रे आणि आदिल कुरेशी ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये, जिथे अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच धावांची गरज आहे माऊ 11 एकविरा थळ संघाला. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सौरभ याचा. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. या पद्धतीचे जर चेंडू आले तर नक्कीच ते सीमारेषा बाहेर जाणार, यात तुला मात्र शंका नाही आहे, कारण का यश मात्र याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्या पद्धतीची फटकेबाजी सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 26 धावा धावफलकावरती येत आहेत. पूर्णपणे आता मात्र कमबॅक केलंय ते अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने. सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की नक्कीच बॅकफुटला सरकतोय तो अर्थात थळ संघ, परंतु तदनंतर यशने नक्कीच एक चांगली खेळी केली. यश आणि आदिल नक्कीच आपल्या संघासाठी एक चांगले खेळाडू आहेत हे दोन्ही, आणि नक्कीच एक चांगली खेळी सुद्धा करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, यश ऑन द फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. सौरभ वरती हल्लाबोल केलाय. यश मात्र आपल्याकडे असलेलं कौशल्य नक्कीच पेश करत असताना, कारण का त्याच्याकडे नक्कीच एक वेगळा क्लास आहे, चांगल्या दर्जाची फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते आणि या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 पर्यंत पोहोचते. या षटकातील शेवटचा चेंडू, बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय मैदानात.
या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. षटक क्रमांक तिथे आपण पाहिलं तर दुसरं देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 32 धावा. 16च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत जमा करतोय तो अर्थात माऊ 11 एकविरा थर्ड संघ. परंतु अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आणि विजयासाठी येणारे 12 चेंडू 34 धावांची गरज. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 17च्या सरासरीने धावसंख्या जमा करावी लागेल. ती अर्थात माऊ 11 एकविरा थर्ड संघाला जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच माऊ 11 एकविरा थर्ड संघ हा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु आता मात्र कमबॅक करावा लागेल ते अर्थात अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाला. येणाऱ्या 12 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. नवीन गोलंदाज आशू येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती. बघूया आशू कशा पद्धतीने कामगिरी करणार आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 30 षटक घेऊन 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहतो धावफलकावरती 32 धावा आल्यात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. मोठा फटका आलाय पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. एक लांब पल्ल्याचा नेत्रदीपक फटका सीमारेषा बाहेर जातोय चेंडू 6 धावेसाठी. अप्रतिम फटका आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते. फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातोय तो अर्थात फलंदाज आदिल कुरेशीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक षटकार येतोय आणि या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 38 धावा धावफलकावरती लागतायत. पूर्णपणे आपण पाहतोय कमबॅक केलं या सामन्यामध्ये. ते अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने ज्या पद्धतीने आतापर्यंत सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच थोडासा बॅकफुटला सरकतोय की काय माऊ 11 एकविरा थळ संघ, कारण का सुरुवातीला लगेचच विकेट गेल्या परंतु तदनंतर सावरलंय संघाला या जोडीने. याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतो आदिलच्या बॅट मधून येतोय. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 44 धावा धावफलकावरती येत आहेत. धावांचा पाऊस आता मात्र पाहायला मिळतोय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने, जिथे 66 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात थळ संघ. आशूवरती सुद्धा आपण पाहतो हल्लाबोल केला जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येत आहेत. कमबॅक करावं लागेल गोलंदाज आशूला. ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे तर नक्कीच एक वर्सटाईल गोलंदाजी करावी लागेल, व्हेरिएशन करावं लागेल. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं तर व्हेरिएशन करावंच लागतं, कारण का आधुनिक क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये खेळत असताना व्हेरिएशन खूप महत्त्वाचं. परंतु यावेळी सुद्धा आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय आदिल कुरेशीच्या बॅट मधून. अक्षरशः गोलंदाजांची पिटाई मैदानामध्ये चालू आहे. ती अर्थात आदिल आणि यशच्या माध्यमातून. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 50 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी केवळ 16 धाव्यांची गरज. 16 धावेची गरज जिंकण्यासाठी केवळ लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेचत पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने. चांगल्या दर्जाची फटकेबाजी मैदानामध्ये आदिल कुरेशीच्या बॅट मधून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू, याही चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात, चूक होत नाहीये आणि फलंदाज आदिल कुरेशी बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का लागेल तो अर्थात थळ संघाला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो अजिंक्य येतोय मैदानात. तर नक्कीच गोलंदाजीसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर अजिंक्यची विकेट मिळवली तर गोलंदाज आशूला इथे बाळा पिसाड यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे पारितोषिक. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे 3 गडी बाद 50 धावा. अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 3 षटकार आदिलच्या बॅटमधून आले, परंतु तदनंतर मात्र आदिलला नक्कीच माघारी पाठवलंय गोलंदाज आशूने. उर्वरित 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे या षटकामध्ये, त्यामुळे या 2 चेंडूमध्ये जर कमबॅक झालं तर नक्कीच थर्ड संघ सुद्धा अडचणीत सापडू शकतो. अजिंक्य येतोय मैदानामध्ये नवीन फलंदाज. या अजिंक्यकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, किंबहुना मागील 2 वर्षांमध्ये नक्कीच एक चांगला फॉर्म मध्ये दिसलाय हा फलंदाज, पण तो आता मात्र आपला संघ अडचणीत सापडलाय, त्यामुळे नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. हा चेंडू मात्र नक्कीच लेग स्टिचच्या बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने धावफलकावरती एक धाव येणार आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 51 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरा षटक चालू आहे. अजूनही आपण पाहिलं तर एका षटकाचा खेळणं बाकी आहे, परंतु अजिंक्यच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होणार का? झेल घेतला जातोय आणि फलंदाज अजिंक्य बॅक टू द पॅव्हिलियन. आशूला मिळालंय बाळा पिसाड यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. दर्जेदार असा खेळ आपण पाहतोय, जिथे असं वाटलं की नक्कीच माऊ 11 एकविरा थर्ड संघ आरामात सामना जिंकेल. सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच की प्रकाश हालेकाना मैदानामध्ये एंट्री करतोय. रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू. संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी येणारे 7 चेंडू आणि 15 धावेची गरज. प्रति आपण पाहिलं तर जरूर कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, त्यामुळे चांगली कामगिरी होणं अपेक्षित आहे. सुरुवातीला बघा या सामन्याचा आपण ट्विस्ट पाहिला ना, तर सुरुवातीला 2 विकेट गेल्या, तेव्हा आपण पाहिलं तर रिलायन्स नवगाव संघ इथे आरामात जिंकू शकतो, परंतु तदनंतर यश आणि आदिलने केलेली फटकेबाजी असं वाटलं की आरामात थर्ड संघ जिंकेल, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यात. आदिल गेल्यानंतर लगेचच अजिंक्य बाद झालाय आणि इथे मात्र आता कमबॅक केलंय ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाने. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. प्रकाश हालेकाना येतोय मैदानामध्ये. प्रकाश हालेकांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. या खेळाडूकडे सुद्धा नक्कीच टॅलेंट आहे, कारण का कित्येक वर्षे या खेळाडूने नक्कीच एक चांगला दर्जेदार असा खेळ केलाय, त्यामुळे नक्कीच खोलवर टाकलेला चेंडू जिथे अतिशय चांगला षटकार लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहिला. षटक क्रमांक इथे 30 समाप्त झालाय आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्यात 57 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, त्यामुळे 9 धावा कराव्याच लागणार माऊ 11 एकविरा थर्ड संघाला. बघूया अंतिम षटक घेऊन कोण येतोय. अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतो राज येतो अंतिम षटक घेऊन. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज आहे. बघूया इथं कोणता संघ विजय होतोय. माऊ 11 एकविरा थर्ड संघ जिंकणार की अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ जिंकणार. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज राज याचा. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय चेंडू. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने नक्कीच धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल
त्या अर्थात 58 रन्स ऑन द बोर्ड, 58 धावा धावफलकावरती येत आहेत. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आपण पाहतोय आणि या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डिक्लेअर परिसरामध्ये जातोय. मिळणार केवळ एकच धाव. एकूण 60 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 5 चेंडू शिल्लक. विजयासाठी 7 धावेची गरज माऊ 11 एकविरा थळ संघाला. सामना नक्कीच एक रोमहर्षक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, जिथे 66 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघ. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज राज याचा. चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने हेमंत पाटील तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. एकच धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्थात 60 पर्यंत पोहोचते. 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. सामना अजून आपण पाहिलं तर नक्कीच समसमान पाहायला मिळेल. 50-50 सामना आपण पाहतोय दोन्ही संघांकडे आहे, कारण का नक्कीच राजने जर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच इथे सामना विजय होऊ शकतो रिलायन्स नवगाव संघ, परंतु त्याला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. तर नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर प्रकाश हालेकरांच्या बॅटमधून मागील षटकांमध्ये एक षटकार आपण पाहिलाय. दबाव, दडपण सर्व काही गोलंदाजावर आपण पाहतोय आणि नक्कीच एक महत्वाचा सामना आहे, जिथे 4 चेंडूमध्ये 6 धावेची गरज जिंकण्यासाठी. हा चेंडू मात्र बराचसा खराब पाहायला मिळतोय. वाईड +1 अशा एकूण 2 धावा येतात या चेंडूवरती, जिथे आपण पाहतोय जरूर आता मात्र येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावेची गरज. हाही चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. गोलंदाजांवरती नक्कीच इथे लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज राजच्या माध्यमातून पूर्णपणे 3 धावेची गरज जिंकण्यासाठी. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज माऊ 11 एकविरा थळ संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय यावेळी डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जाईल. डिक्लेअर स्वरूपाने 1 धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. ती अर्थात 64 धावा धावफलकावरती लागल्यात. केवळ जिंकण्यासाठी आता 3 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. परंतु हा चेंडूवरती आपण पाहतोय इथे काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव जरूर घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. ती अर्थात 65 धावा धावफलकावरती लागल्यात. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं, परंतु जिथे खऱ्या अर्थाने धावचीची संधी होती तिथे कोणताही खेळाडू उपलब्ध नव्हता. त्यामुळे नक्कीच इथे धावचीची संधी हुकली आणि इथे मात्र पूर्णपणे आता सामना झुकतोय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने. येणारे 2 चेंडू विजयासाठी केवळ 1 धावेची गरज माऊ 11 एकविरा थळ संघाला. षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकलाय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अप्रतिम खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला, जिथे आपण पाहतोय चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 सामने जिंकले ते अर्थात सागरी गणेश थळ संघाने आणि 2 सामने जिंकले ते अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने. तर नक्कीच या सामन्याचा हिरो ठरलाय अर्थात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यश म्हात्रे. अप्रतिम खेळ आपण पाहतोय. तब्बल 32 धावा तब्बल
विजयी इनिंग आपण पाहतोय आपल्या संघासाठी पेश